in the world of यथार्थ आयुर्वेदा. हाय मायसेल्फ कन्हैया चव्हाण BMS फायनल इयर स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की NCISM ने प्रिसाइज NCISM ने जे आपल्याला मस्ट नो टॉपिक सांगितले, तर जे डिझायरेबल टू नो टॉपिक सांगितले आणि जे नाईस टू नो टॉपिक सांगितले ते आपण सर्व व्यवस्थितपणे बघितले. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिल्या धड्यामध्ये आपल्याला मस्ट नो टॉपिक आहे ते म्हणजे क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन आयुर्वेदिक औषधी निर्माण. आता बघा मित्रांनो, हे हमेशा पहिला एसक्यू फिक्स येते. आता हे पहिला एसक्यू 5 मार्काला फिक्स येते आणि ते नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. तर त्याच्यामध्ये पहिले मस्ट नो पॉइंट आहे की क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट आयुर्वेद. आता यांचं आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, रसशास्त्र आणि भेषज कल्पना यांचा उदय कसं झाला. आता शास्त्र म्हणलं की एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे म्हणजे त्यांच्या मुळापर्यंत जाणे. आता रसशास्त्र म्हणलं की रस म्हणजे पारा आणि पारा त्याच्या सोबत जे खनिज द्रव्य ते औषधी निर्माणामध्ये उपयोगात आणतात त्यांना रसशास्त्र असं म्हणतात. भेषज कल्पना मध्ये 2 गोष्टी येतात. आता भेषज कल्पनामध्ये भेषज आणि कल्पना. भेषज म्हणजे आहार आणि कल्पना म्हणजे औषधी निर्माण करणे. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्व दर्शन संग्रहामध्ये आपल्याला बघितले की त्याच्यामध्ये देहसिद्धी आणि लोहसिद्धी सांगितलेले मित्रांनो. ते पॉइंट्स तुम्ही थेरीमध्ये व्यवस्थितपणे दिलेले आहेत. डॉक्टर साठे यांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे दिलेले आहेत आणि हे सर्व पॉइंट्स MCQ पॉइंट येतं. तर त्याच अनुषंगाने तुम्ही थेरी नीट वाचा आणि ते MCQ फिक्स असते. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर रस शब्दाची निरुक्ती सांगितलेली म्हणजे रस म्हणजे काय पारा. आता पारदाचा धातू बरोबर जारण मारण मूर्छन वेगवेगळ्या यंत्रासोबत पुटी यंत्र स्थाली यंत्र यांच्या सोबत जे उपयोगात आणतात त्यांच्यासाठी रसशास्त्रामध्ये त्यांनी विकास केलेला. त्याच्यानंतर जर बघितलं तर ऐतिहासिक विवेचन येते. आता ऐतिहासिक विवेचन मध्ये जर बघितलं तर वेदकालीन धातुशास्त्र हे 600 वर्षापूर्वी झालेले मित्रांनो. तर त्या 600 वर्षापूर्वीमध्ये तिथं पण सुवर्ण रौप्य ताम्र लोह हे वेगवेगळ्या धातूंचे म्हणजे प्रगत अवस्थेमध्ये होती. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, आता 3 नागार्जुन फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्रथम नागार्जुन यांना 100 वर्षापूर्वी होते आणि त्यांना दार्शनिक असे म्हणत. आता ते दार्शनिक त्यांना प्रथम नागार्जुन म्हणत. आता याच्यानंतर जर मेन नागार्जुन जर कोणती कन्सेप्ट असेल तर मेन नागार्जुन आहे द्वितीय नागार्जुन. त्यांनाच आपण रसशास्त्राचे आद्यजनक असे म्हणतो. आता हे 8व्या शतकामध्ये होऊन गेले आणि त्यांची फार एक चांगली स्टोरी सांगितलेली. तर ती स्टोरी तुम्ही नीट थेरीमध्ये वाचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर तृतीय नागार्जुन येते मित्रांनो. तृतीय नागार्जुन हे 9व्या शतकामध्ये होते आणि त्यांनी सुश्रुत संहितेचे प्रतिसंस्करण केलेले होते. सुश्रुत संहितेमध्ये त्यांनी प्रतिसंस्करण केले होते आणि ते 150 वर्ष अगोदर होते. त्याच्यानंतर जर इथपर्यंत समजलं का मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका आणि समजला की नाही मित्रांनो ते आवर्जून सांगा. त्याच्यानंतर रसशास्त्राचा विकास क्रम. आता इथं लक्षात ठेवा मित्रांनो, हे 2दा SCQ पडलेलं आहे आणि याच्या पुढे येण्याची शक्यतो कमी आहे. पण तरी काळजीपूर्वक नीट रसशास्त्राचा विकास क्रम हे ऐकून घ्यावे. आता रसशास्त्राचा विकास क्रम बघितलं की याच्यामध्ये ताम्रयुग म्हणून कन्सेप्ट आलेली आहे. त्याच्यानंतर धातू युग पण सुद्धा कन्सेप्ट आलेली आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती हे आपण हडप्पा संस्कृती म्हणून माहिती करतो आणि ते 4000 वर्षापूर्वी होती. तर ते 4000 वर्षापूर्वी सुवर्ण रौप्य वैडूर्य किती भारी होते. नाईस, म्हणजे किती व्यवस्थितपणे त्या अवस्थेमध्ये होती. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर बृहत्तहींचा काळ होता. बृहत्तही म्हणजे संहिता काळ, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग. चरक संहिता ही 1200 वर्षापूर्वी होती आणि त्यांनी पण सुवर्ण रौप्य ताम्र सोमल इत्यादी औषधी निर्माणामध्ये कसं उपयोग करायचा त्यांनी ते सांगितलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर सुश्रुत संहिता ही 10वे शतक होती. याच्यामध्ये पण त्यांनी शस्त्रकर्म, अग्निकर्म, क्षारकर्म यांच्या अनुषंगाने औषधी निर्माणामध्ये कोणते कोणते धातू वापरावेत हे पण सुखद आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत मित्रांनो. इथपर्यंत समजलं हो की नाही ते सांगा. त्याच्यानंतर अष्टांग हृदय. आता अष्टांग हृदयामध्ये जर बघितलं तर हे 4व्या शतकामध्ये होतं मित्रांनो आणि यांनी नागधातूपासून सिंदूर कसं बनवायचं होतं ते त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामध्येच विचर्चिका व्याधीवर सुद्धा औषधी कल्पना कशा कशा बनवायच्या होत्या ते पण त्यांनी सांगितलेले. इथपर्यंत समजले मित्रांनो? अरे बोला रे बाबा, हो की नाही? त्याच्यानंतर बघितलं तर व्याडींचा काळ येतो. आता व्याडी हे 9व्या शतकामध्ये होते मित्रांनो आणि त्यांनी 2 ग्रंथ रचना केली. ते म्हणजे रससिद्धीशास्त्र आणि धातुवादशास्त्र. या 2 ग्रंथाची निर्मिती करून व्याडींची पण खूप छान थेरी सांगितलेली मित्रांनो. ते पण तुम्ही पुस्तकामध्ये आवर्जून वाचावे. त्याच्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र येतात आणि हे अर्थशास्त्रामध्येच खास करून पारद आणि हिंगूळ यांच्या संयोगाने, पारद गंधक यांच्या संयोगाने कुपीपक्व रसायनामध्ये कसं कसं औषधी निर्माण करतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. तरी बघूया आपण. आणि त्याच्यानंतर येते तर लोहविद्या. आता लोहविद्यामध्ये कुतुब मिनार माहिती म्हणून तुम्हाला की कुतुब मिनार हे 4व्या शतकामध्ये निर्मित झालेले.
त्या काळापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. आणि तुम्ही आजच्या युगामध्ये बघता की 1 वर्ष बिल्डिंग करायला लागते आणि 6 महिने पडायला वेळ लागत नाही मित्रांनो. तर त्याच्यानंतर बघितलं तर वराहमिहिर नावाचा एक व्यक्ती होता. तर ते बृहत संहितेचीच त्यांनी स्थापना केली आणि बृहत संहितासोबतच त्यांना ग्रह चिकित्सा, वृक्ष आयुर्वेद, हस्तायुर्वेद इत्यादी त्यांना कन्सेप्ट माहित होते मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर रससिद्ध म्हणून 3 सिद्धांचे उल्लेख केलेले आहेत रसशास्त्रामध्ये. तर ते म्हणजे एक म्हणजे सिद्ध, दुसरं म्हणजे महासिद्ध ज्यांना आपण शिववीर्य पारदास म्हणतो आणि गंधकास पार्वती रज असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर नाथसिद्ध यांना नाथ संप्रदाय असे पण म्हणतात. अशा प्रकारे इथपर्यंत समजलंय की मित्रांनो, हो की नाही ते सांगा मला. आणि आवश्यक जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ते याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर आय होप की तुम्हाला सर्व आतापर्यंत जे मी वेदकालीन धातुशास्त्र शिकवलं आहे ते सगळं समजलं असेल. आणि समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा आवर्जून बघा. आणि हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर डॉक्टर साठे यांचं पुस्तक नीट वाचा, कारण की हे जे आहे तर हे सर्व MCQ पॉईंटच्या उद्देशाने आहेत. आता MCQ पॉईंट हे फिक्स येतात याच्यातून. आणि याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर फर्स्ट मस्ट नो जे टॉपिक होता की ते वेदकालीन अर्थशास्त्र. आता याच्यानंतरचं जे मस्ट नो टॉपिक आहे तो म्हणजे रसशाळा आणि रसशाळाची निर्मिती कशी करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. परंतु आता काही विद्यार्थी मित्रांना काय वाटते की रसशास्त्र फार किचकट सब्जेक्ट आहे, पण तसं नाही मित्रांनो. रसशास्त्रासाठी जर तुम्ही एकदा चांगल्या प्रकारे समजा चांगल्या हिताने चांगल्या उद्देशाने नीट अभ्यास करून जर समजा तुम्ही विचार केला तर रसशास्त्रासारखा सोपा विषय नाही. तुम्ही जसं 11वी-12वीला एकच धडा घेऊन बसायचे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स रे बेटा, तर तशा प्रकारचं इथं नाही जमणार. कारण की इथं औषधी निर्माणासाठी आपण कोणते हे बघणार. रसशास्त्र म्हणले की पारा येणार. तर बड्या हरम येऊ सर आप हो बेटा सेम टू यू. तर त्याच्या प्रकारे तुम्हाला इथं जमणार नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे ते रसशास्त्राच्या उद्देशानं करावं लागेल. तर आय होप की तुम्हाला आतापर्यंत जे मी सांगितले ते सर्व समजलं असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुमचा एक प्रतिसाद म्हणजे माझ्यासाठी उत्साह निर्माण करतो मित्रांनो. आणि मला पुन्हा प्रोत्साहित करतो की नवीन तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर सांगण्यासाठी. मी एकदा शिकवलेलं तुमच्या डोक्यातून जाणार नाही, परंतु जर तुम्ही नीट जर आवर्जून व्हिडिओ पाहिली, पुस्तक वाचलं आणि मी जी दिलेली प्रोव्हाइड नोट्स जर तुम्ही वाचले तर ते तुमच्या हृदयातून सुद्धा जाणार नाही मित्रांनो. एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. थँक्यू व्हेरी मच.